आय न्यूज. आपल्या गावातील बातम्या सर्वात अगोदर पाहण्यासाठी आजच आय न्यूज YouTube चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला क्लिक करा. तसेच प्ले स्टोअरला जाऊन आय न्यूज सटाणा मोबाईल ॲप डाउनलोड करा. रोटरी क्लब ऑफ सटाणा बागलांच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ सूर्या लॉन्समध्ये संपन्न झाला. यावेळी नूतन अध्यक्ष पदावर रोटेरियन नितीन मगर यांची तर सेक्रेटरी पदावर डॉक्टर प्रसाद सोनवणे यांची नियुक्ती झाली. मावळते अध्यक्ष रोटे उमेश सोनी व मावळते सेक्रेटरी नितीन मगर यांनी आपल्या पदाचा पदभार नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. सुमारे 100 वर्षाची सामाजिक कार्य आणि सेवेची परंपरा असलेली रोटरी क्लब ही जागतिक स्तरावरील मोठी संघटना आहे. क्लबचे काम हे अत्यंत आनंददायी असून सहकार्य भावना, मैत्रीची जोपासना करून समाजातील वंचित घटकांना सेवा देणे हा सेवाभाव जोपासणाऱ्या सर्वांना आपल्या कार्याने परिचित असलेल्या रोटरी क्लब ऑफ सटाणा बागलांचा पदग्रहण समारंभ व क्लबची 1100वी मीटिंग मोठ्या उत्साहात पार पडली. रोटरी क्लब ऑफ सटाणा बागला याची स्थापना 18 एप्रिल 2000 रोजी झाली. आमच्या क्लबची पहिली मीटिंग 9 मे 2001 रोजी झाली. त्या दिवसापासून तर आजपर्यंत कोणतीही साप्ताहिक मीटिंग न चुकता अखंडपणे होत आहे. आपणास सांगताना आज आनंद होतोय की रोटरी क्लब ऑफ सटाणा बागला आज 1100व्या लँडमार्क साप्ताहिक मीटिंग साजरी करत आहोत. या मीटिंगसाठी म्हणून आम्ही अनेक दिवसांपासून अनेक मान्यवरांना आमंत्रित करत होतो आणि आमच्या आमंत्रणाला मान देऊन सगळे व्यासपीठ हजर लागले. या मीटिंगचं एक वैशिष्ट्य म्हणजे आमच्या मीटिंगमध्ये सगळे कार्यकर्ते किंवा सदस्य जे आहेत ते उपस्थित राहत असतात आणि जी काही चर्चा असते सांगायला एक आम्ही पण म्हणतो की या ठिकाणी आमच्याकडे कोणतंही सिनियर ज्युनियर हे कोणतंही भेदभाव होत नाही. जे काही अधिकार असतात ते सगळे अध्यक्ष आणि सेक्रेटरी यांच्या आणि सर्व सदस्यांच्या संगनमताने प्रत्येक कार्य होत असतो. आजपर्यंत जी काही मीटिंग झाल्या त्या मीटिंग मध्ये कोणताही वादविवाद न करता आम्ही सगळ्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज घेतल्या त्या अत्यंत जोमाने आणि अत्यंत उत्साहपूर्वक आम्ही त्या साजऱ्या करत असतो. आणि ग्रामीण भागात या क्लबचं 1100वी मीटिंग साजरी करणं म्हणजे एक मोठी अभिमानाची बाब आहे. या निमित्ताने आपण सगळेजण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी परत एकदा आपल्या सगळ्यांचं एकदा स्वागत करतो. आणि या मीटिंग मध्ये आमच्या फेलोशिप होत असतात बऱ्याच वेळेला. त्या फेलोशिप मध्ये आम्ही आमच्या कुटुंबांना सगळ्यांना एकत्र येऊन आणि त्या दिवशी आमचं सगळं जेवण वगैरे सगळे करून आणि मग आम्ही त्या फेलोशिप साजरी करत असतो. हे असं एक वेगळं कार्य रोटरीच्या माध्यमातून आम्हाला करायला मिळत असतं. आणि प्रत्येक आपापल्या व्यवसायामध्ये गुंतत असताना या ठिकाणी प्रत्येक जण येऊन आणि स्वतःने स्वयंस्फूर्तीने वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स मध्ये स्वतः भाग घेऊन आणि एक सामाजिक कार्याला एक ऊर्जा देत असतो. हे साधारण 1100व्या मीटिंग बद्दल सांगण्याचं मागे आम्ही 900वी मीटिंग साजरी केली होती आणि त्याही वेळेला मला वाटतं बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले होते. तीही मीटिंग अत्यंत जोमाने आम्ही साजरी केली होती. अशा आम्ही आज जेव्हा DTTS आणि याला होतो नाशिकला होतो त्यावेळेला बऱ्याचशा लोकांमध्ये कौतुकास्पद असं उपकार आमच्या क्लबच्या साठी म्हणून झालं. त्याबद्दल आम्हाला खूप अभिमान वाटतो. आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी परत एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. रोटरी सदस्यांनी आपले व्यक्तिगत जीवन आनंददायी करून समाजासाठी सेवाभाव अर्पण करावा असे प्रतिपादन यावेळी रोटरी डिस्ट्रिक्ट 30 चे प्रांतपाल रोटेरियन रमेश मेहर यांनी व्यक्त केले. या क्लबला 21 वर्ष पूर्ण होत असून सलग 1100वी मीटिंग उत्सव स्वरूपात होत आहे. ही ऐतिहासिक घटना असून क्लबने आरोग्य, शिक्षण, पर्यावरण यात अनेक यशस्वी उपक्रम राबवले आहेत. क्लब तर्फे सुरू असलेल्या मोफत डायलिसिस योजनेचा प्रांतपाल मेहर यांनी गौरव केला. ह्या वर्षात आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये 5 ते 6 डायलिसिस सेंटर उभे आहेत आणि त्याचं इन्स्पिरेशन सटाणा तिथे डिस्ट्रिक्टमधला पहिला डायलिसिस सेंटरचा प्रोजेक्ट राजीव शर्मा गव्हर्नर असताना उभा राहिला. त्या वर्षी मी ॲन्युअल फंड चेअर होतो. तुम्ही दिलेलं रोटरीचं डोनेशन ह्या वर्षी मला DDFच्या स्वरूपात आलं आणि तुमच्याच पैशातून डिस्ट्रिक्टमध्ये आज 6 डायलिसिस सेंटर्स उभी आहेत. तर सर्व श्रेय तुम्हाला जातं. तुम्ही दिलेल्या डोनेशनला
आहे ती हिस्ट्री झाली. हिस्ट्री परत परत आपल्याला क्रिएट करावी लागते. माझी अगदी मनापासूनची इच्छा आहे की निओनायटल ICUचं जे मी OCVतही बोललो, निओनायटल ICU जर एक उभं राहिलं फाउंडेशनच्या माध्यमातून तर मला बरोबर आनंद होईल. कारण तुमचाच पैसा आहे, तुम्ही त्याचे पहिले हकदार आहात, तुम्ही त्याचा उपयोग केला तर मला जास्त आनंद होईल. याच्यावर निश्चितपणे विचार करा. पुढच्या 4-5 दिवसात आपण जर याच्या संदर्भात काही करू शकलो तर निश्चितपणे करण्यास मला आवडेल. मित्रांनो, आज 11वी मीटिंग रोटरी क्लब सटाणा बागलांची होती. 21व्या वर्षात क्लब पदार्पण करतोय. 4 नवीन महिला सदस्य जोडल्या गेल्या आहेत. अनपेक्षितपणे 1,14,000चा फाउंडेशनसाठी जे काही मला मिळाला, मी खरं अपील करणार होतो पण मी मागायच्या आधीच भरभरून दिलं. परंतु गव्हर्नरचं काम असतं किती मिळालं तरी अजून थोडं घ्या, अजून थोडं घ्या. तर मी पुन्हा अपील करतो की ज्यांना शक्य आहे त्यांनी अगदी काही नाही काही $100 तर प्रत्येक जण देऊ शकतो. मला वाटतं एक $100ची मदत प्रत्येक रोटेरियनने जर केली तर निश्चितपणे एक चांगला हातभार आपल्याकडून पुन्हा एकदा फाउंडेशनला जाईल. तसंच मला वाटलं होतं की डॉक्टर राजन ज्याच्यासाठी प्रसिद्ध आहे ते म्हणजे पोलिओ, ते पोलिओबद्दल सांगतील अशी माझी अपेक्षा होती पण त्यांनी पोलिओला टच केला नाही. माझी ही अपेक्षा आहे विशेषतः महिला वर्गात. तुम्हाला जे काही शक्य आहे ते 100-200 रुपये जरी शक्य झाले तर ते पोलिओसाठी घ्या. रोटरीचं सगळ्यात मोठं काम आहे पोलिओ निर्मूलन. जगात फक्त 2 रोग आपण या पृथ्वीवरून घालवले. पहिला देवी आणि दुसरा आता पोलिओ संपण्याच्या मार्गावर आहे. रोटरीने याच्यात खूप भरीव काम केलं आहे. आपल्याला माहिती आपण स्वतःच केलेलं काम आहे पण आपण विसरत चाललो. पोलिओ हा व्हायरस आहे. एका व्हायरसने गेली 2 वर्ष आपलं आयुष्य किती उद्ध्वस्त केलं आपण सगळ्यांनी अनुभवलंय. आणि असाच आपल्या सगळ्यांच्या आयुष्यावर परिणाम हा पोलिओचा व्हायरस करत होता. तो आपण घालवलाय. थोडंसं राहिलंय. अगदी आपली 50-100-200 रुपयाची मदत सुद्धा पोलिओसाठी खूप मोठी आहे. आपण क्लबच्या माध्यमातून इथे उपस्थित असलेल्या माझ्या सगळ्या भगिनींना माझी विनंती आहे आपल्या येणाऱ्या पिढीच्या, आपल्या येणारे मुलं, नातवंड यांच्या सुरक्षित भवितव्यासाठी 100-200 रुपये काही जास्त नाही आहे. माझं अपील आहे तुम्हाला प्रत्येकीला की कमीत कमी जे काही आपल्याला जास्तीत जास्त जे काही शक्य होईल ते पोलिओसाठी सरळ हाताने मदत करा. अगदी थोडंसं राहिलं. तुम्ही दिलेल्या $1 किंवा 75 रुपयाला बिल गेट $3 म्हणजे जवळपास 200 रुपयांनी वाढवतात. तुमच्या दिलेल्या 75 रुपयाची किंमत जवळ 250 रुपये होते. त्यासाठी माझी तुम्हाला सगळ्यांना कळकळीच विनंती आहे आपल्या मुलांच्या, आपल्या नातवंडांच्या भविष्यासाठी छोटीशी मदत करून आपण पोलिओला निश्चितपणे द्यावी अशी माझी अपेक्षा आहे. पदग्रहण सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून माजी प्रांतपाल डॉक्टर बाळ इनामदार, डॉक्टर चंद्रशेखर सिक्ची, रोटेरियन संग्रामसिंग भोसले, रोटेरियन KS राजन, रोटेरियन राजेंद्र भामरे, उपप्रांतपाल दिलीप ठाकरे, उपप्रांतपाल प्रदीप बच्छाव, क्लबचे चार्टर प्रेसिडेंट प्रल्हाद तात्या पाटील तसेच क्लबचे मावळते अध्यक्ष उमेश सोनी, मावळते सचिव नितीन मगर आदी प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते. क्लबच्या मोफत डायलिसिस युनिटमुळे अनेक गरजू व गरीब रुग्णांना लाभ मिळत असल्याने माजी प्रांतपाल राजेंद्र भामरे यांनी क्लबच्या या उपक्रमासाठी 21,000 रुपये देणगी दिली. तर बागलांचे उद्योजक विलास बिरारी यांनी रोटरी फाउंडेशनला $1,500 म्हणजेच 1,14,000 रुपये देऊन समाजातील दानशूरांना या उपक्रमाच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यमान सचिव रोटेरियन नितीन मगर यांनी नवनिर्वाचित सचिव डॉक्टर प्रसाद सोनवणे यांना पदभार सोपवला. तसेच विद्यमान अध्यक्ष रोटेरियन उमेश सोनी यांनी पुढील वर्षाचे अध्यक्ष रोटेरियन नितीन मगर यांना पदभार सुपूर्द केला. यावेळी अध्यक्ष उमेश सोनी यांनी मीटिंगच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपले स्वागतपर मनोगत व्यक्त केले. सचिव नितीन मगर यांनी मीटिंगचे इतिवृत्त वाचन करून योगेश अहिरे यांनी क्लबच्या आजवरच्या कार्याची शॉर्ट फिल्म मान्यवरांना तसेच उपस्थितांना दाखविली. रोटेरियन डॉक्टर प्रसाद सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर अंजली जगताप व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सोपन खैरनार यांनी केले.
यावेळी क्लब मध्ये मनीषा ठाकूर पवार, सुनीता शेवाळे, रुपाली सोनवणे, मयुरा राजेश पाटील, डॉक्टर सुमित गुंजाळ यांनी नूतन सदस्य म्हणून क्लबची पिन मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. झालेल्या कार्यक्रमाला नाशिक, मालेगाव, कळवण, देवळा व सटाणा येथील विविध रोटरी क्लबचे पदाधिकारी तसेच रोटरी क्लब ऑफ सटाणाचे ज्येष्ठ सदस्य डॉक्टर प्रकाश जगताप, मनोज सोनवणे, रामदास पाटील, शांताराम गुंजाळ, उपप्रांतपाल बी.के. पाटील, प्राध्यापक बी.डी. बोरसे, उमेश बिरारी, प्रशांत भामरे, महेश सूर्यवंशी, योगेश अहिरे, अभिजित सोनवणे, डॉक्टर मनोज शिंदे, सचिन भामरे, डॉक्टर अमोल पवार, जगदीश कुलकर्णी, डॉक्टर प्रसाद सोनवणे, समीर पाटील, डॉक्टर प्रशांत गुंजाळ, कुलदीप जाधव, राजेश सोनवणे, अभिजित निकम, यशवंत पाटील, रोहित शिंदे, निलेश डांगरे, प्रवीण सूर्यवंशी, आशिष सोनवणे, अभिजित रौंदळ, कुणाल सोनवणे आदींसह रोटरॅक्ट सदस्य उपस्थित होते. मी देखील मागच्या महिन्याची इतिवृत्त वाचून करत आहे. सोमवार दिनांक 16 मे 2022 रोजी झालेल्या मीटिंगच्या इतिवृत्तानुसार 11वी मीटिंग 29 रोजी घेण्यात यावी या संदर्भात मीटिंगमध्ये चर्चा झाली. सर्व सदस्यांनी यात सहभाग नोंदवला. 2022-23 या वर्षाच्या त्याचप्रमाणे या मीटिंगमध्ये 2022-23 या वर्षीच्या पदग्रहण कार्यक्रमाची अंतिम रूपरेषा सर्व सदस्यांच्या विचारांनी पूर्ण ठरवण्यात आली. या दोन्ही कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. त्याचप्रमाणे या 2021-22 या वर्षात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल काही क्लब सदस्यांचा सत्कार करण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे रोटरी फाउंडेशनला देणगी देणाऱ्या दात्यांचा सत्कार करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे 2021-22 या वर्षात नवीन रोटरी सदस्य जे सामील झाले त्यांना रोटरी पिन प्रदान करण्याबाबत निर्णय झाला.